चलो, लास्ट टाइम आपण निगेशन ऑफ कंपाऊंड स्टेटमेंट घेतलं होतं. त्याच्यात 6 प्रकारचे निगेशन्स आपण काढले होते कंपाऊंड स्टेटमेंटच्या रिलेटेड. 6 निगेशन कसे काढायचे तेही सांगितलं होतं. तुम्हाला साईडला मी लिहून दाखवलं होतं की निगेशन कसं घ्यायचं कंपाऊंड स्टेटमेंटचं. जर अँड लॉजिकल कनेक्टिव्ह असेल मग तो वर लिहून मिळतं. अँड लॉजिकल कनेक्टिव्ह असेल तर त्याचं निगेशन हे कन्वर्ट होतं. निगेशन ऑफ दिस कंजंक्शन विल बी कन्वर्टेड इंटू अ disjunction of the respective negations or मध्ये कन्वर्ट होतो. बरोबर, कंजंक्शन होतं इकडे और झाला, निगेशन दोघांचं सेपरेट झालं. दुसरं निगेशन ऑफ P or Q means that negation of disjunction will be converted and negation of P and negation of Q. The third one, negation P, negation of negation is itself. The fourth one, negation of P implies Q. क्या था? Negation of P implies Q. P and negation Q. Fifth one, negation of P double implies Q. Negation of double implies Q. काय येतं याच्यात? Q and negation P. ओके, हे 5 प्रकारचे निगेशन घेतले होते. हे आपले कंपाऊंड स्टेटमेंटचे कंजंक्शनचं निगेशन, डिस्जंक्शनचं निगेशन, निगेशनचं निगेशन, इम्प्लिकेशनचं निगेशन आणि डबल इम्प्लिकेशनचं निगेशन हे घेतलं होतं. आणि शेवटचं जे 6व्या नंबरचं होतं ते म्हणजे क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन. क्वांटिफाईड स्टेटमेंटचं निगेशन घेत असताना आपण ऑलच्या ऐवजी काय करतो? सम. ऑलच्या ऐवजी काय करतो? सम करतो. ओके, फॉर एव्हरीच्या ऐवजी देअर एक्झिस्ट. ओके, नाव किंवा समच्या ऐवजी ऑल आणि देअर एक्झिस्टच्या ऐवजी फॉर ऐवजी वाईस वर्सा, एकमेकांचा वाईस वर्सा आपण त्या ठिकाणी वापरणार आहोत. ओके, याच्यात जर व्यवस्थित बघितलं निगेशन्समध्ये एकदम इझी लेवलमध्ये होतं आणि सॉल्व्ह करताना आपल्याला एकदम सोप्या भाषेत आपल्याला सॉल्व्ह करता येतं. निगेशन क्वांटिफाईड स्टेटमेंट म्हणजे काय? या ठिकाणी क्वांटिफायर्स आहेत. हे माझे क्वांटिफायर्स देअर एक्झिस्ट, सम, ऑल. ओके, फॉर एव्हरी हे जे ते येणार आहेत वाक्यांमध्ये ते माझे कोण असतील? क्वांटिफायर्स असतील. आणि वाक्यामध्ये जर आलेले असतील तर ऑब्व्हियसली मला क्वांटिफायरचा वापर केलेला असेल तर आपल्याला त्यांचं निगेशन घेता येतं. आणि ऑब्व्हियसली क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये अशा प्रकारचं जर वाक्य आलेलं असेल, सिंपल स्टेटमेंट असेल, कारण क्वांटिफाईड म्हटलं तर एक साधं ओपन सेंटेन्स असतं आणि त्याला क्वांटिफायर्स लावलेलं असतं आणि ते क्वांटिफायर्समुळे ते स्टेटमेंटमध्ये कन्वर्ट होतं. म्हणजे सिंपल स्टेटमेंट असेल ते सिंपल स्टेटमेंटचं निगेशन आपल्याला घ्यावं लागेल. हे तर चेंज करावं लागतील पण त्याचं निगेशन्स पण मला घ्यावं लागेल. आणि इव्हन ज्यावेळेला आपण निगेशन्स घेतो त्यावेळेला त्याला इक्वलंट ज्या व्हॅल्यूज मिळतात त्यांच्या ट्रूथ व्हॅल्यूज ह्या बदलत नाही. ट्रूथ व्हॅल्यू ह्या आयडेंटिकल असतात दोघे स्टेटमेंट पॅटर्नच्या. त्यामुळे आपल्याला याच्यामध्ये प्रूव्ह करत असताना ट्रूथ व्हॅल्यूला फरक पडणार नाही अशा ट्रूथ व्हॅल्यू आपल्याला घ्याव्या लागतात. नाव आज आपण त्याच्या रिलेटेड एक्झाम्पल स्टार्ट करणार होतो निगेशनच्या रिलेटेड, की निगेशन कसे काढले जायचे. ओके, नाव क्वेश्चन नंबर किती होता आपला? हा क्वेश्चन नंबर 24. ओके, क्वेश्चन नंबर 24 related to negations. Okay, now write the negation of this statement. Write the negation of the statement. Okay, now examples बघा. पहिलं example, all equilateral triangles are isosceles. Okay. Now, so just obviously we have to write this negation of this statement. Okay, but we have to get at here. This statement has been all. Okay, या स्टेटमेंट मध्ये आपल्याला all आलेला आहे. ओके, जर all असेल तर ऑब्वियसली काय करावं लागतंय?
ऑलच्या ऐवजी काय करावं लागेल, सम घ्यावं लागेल ऑब्विसली. ओके, आणि पी वाक्य काय असेल बरं माणसं याच्यात, पी स्टेटमेंट काय असेल, इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर आयसोस्केल. हे माझं कोण असेल, पी वाक्य असेल. आणि ह्या पी वाक्याचं मला जर इथे मी ऑलचं सम केलं तर ह्या पी वाक्याचं निगेशन मला करावं लागेल, कारण ट्रुथ व्हॅल्यू चेंज होणार नाही. मग मी याचं निगेशन कसं लिहिल बघा बरं. ऑलच्या ऐवजी काय घ्यावं लागतंय, सम. ऑलच्या ऐवजी काय घ्यावं लागतंय, सम. इक्विलॅटरल ट्रायंगल आर नॉट आयसोस्केल. आर नॉट आयसोस्केल्स. कळतंय का, व्यवस्थित बघा. लक्षात येते का सर्वांना काय येतोय, सम इक्विलॅटरल ट्रायंगल्स आर नॉट आयसोस्केल, त्याचं निगेशन असेल. ओके, अजून सम रियल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर. ओके, नाव याच्यात कुठलं क्वांटिफायर आलं, सम म्हणजे एक्झिस्टन्शियल क्वांटिफायर आहे, बरोबर ना. पी वाक्य काय आहे, रियल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर, याचं निगेशन मला करावं लागेल. ओके, निगेशन करत असताना नॉट जरी काढून टाकला तरी चालतंय. मग इथे सम आला असेल तर आपल्याला सुरुवात कशी करावी लागेल, ऑल रियल नंबर्स आर. नॉटचं काय करणार, जस्ट यू हॅव टू गेट अ नॉट विल बी. ओके, नॉटला आपल्याला काढून टाकावं लागेल कॉम्प्लेक्स नंबर. ऑल रियल नंबर्स आर कॉम्प्लेक्स नंबर. व्यवस्थित बघा, सम रियल नंबर्स आर नॉट कॉम्प्लेक्स नंबर होतं, समच्या ऐवजी आपल्याला ऑल घ्यावं लागलं, आणि रियल नंबर्स आर नॉट म्हणजे या पी वाक्याचं काय करावं लागलं मला, निगेशन. ऑब्विसली लक्षात असू द्या काय करायचं आहे. थर्ड, एव्हरी स्टुडंट has paid the fees. ओके, याचं निगेशन. एव्हरी, जर एव्हरी आला असेल तर काय करावं लागतंय, देर एक्झिस्ट म्हणा. आपण फॉर एव्हरी आला तर देर एक्झिस्ट घेतो ना. एव्हरी म्हणजेच ऑल. एव्हरी जर म्हटलं तर एव्हरीचाच पण लाईक जस्ट टू लाईक ऑल, त्यामुळे सम घेतला तर बेटर असणार आहे. फॉर एव्हरी आला तर देर एक्झिस्ट वापरा. एव्हरी असेल तर ऑल घेतला तरी चालतंय, किंवा वाक्याचा मिनिंग अगोदर बघून घ्या, वाक्याला प्रॉपरली सूट करते की नाही, मग त्यानुसार घ्या. आणि याच्यात निगेशन वापरा. स्टेटमेंट काय, स्टुडंट हॅज पेड द फीज. ओके, नाउ देन सम स्टुडंट्स काय वापरणार पुढे, मग हॅज नाही ना, दॅट्स हॅव नॉट पेड द फीज. थोडं ग्रामॅटिकल आहे त्यामुळे लक्षात घ्या, हॅव नॉट पेड द फीज. ओके, दॅट्स यू हॅव टू टेकन एज सम स्टुडंट. ओके, नेक्स्ट 4, सम नॅचरल नंबर्स बाकीच्यांना पण का, some natural numbers, all natural numbers, sorry, don't do that. All natural numbers are integer. Okay, all the next one is that all natural numbers are integer. काल्पनिक एक्झाम्पल घेतो तेच ऑल. ऑलच्या ऐवजी काय घेणार इथे आता, सम नॅचरल नंबर्स. ऑब्विसली याचं निगेशन मला करावं लागेल, आर नॉट इंटीजर.
नेक्स्ट द फिफ्थ वन, पाचवं काय असेल बघा, थोडंसं चेंज करतो, क्वांटिफाइड नोन फॉर ऑल n belongs to natural number, n belongs to natural number, n plus 1 greater than 2, there exists all charge there exists करू तुझ्या आपण. ओके, सम आहे त्याच्यासाठी आपल्याला काय करावं लागेल, there exist all charge इथे काय घेतलं मी, there exist n belongs to natural number, all चं काय झालं, there exist झालं, बरोबर ना. आता हे माझं स्टेटमेंट आहे, हे माझं स्टेटमेंट आहे. या स्टेटमेंटचं काय घ्यायचं, या स्टेटमेंटचं निगेशन. मग निगेशन काय असेल, याचं निगेशन काय असेल, मग इथे ग्रेटर दॅन आहे ना, इथे ग्रेटर दॅन आहे, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2, लेस दॅन ऑर इक्वल्स टू 2. समजतंय? हे 5व्या नंबरचं एक्झाम्पल कळतंय का. फॉर ऑलच्या ऐवजी इथे काय आलं, देयर एक्झिस्ट, आणि ह्या स्टेटमेंटचं काय झालं, निगेशन झालं. जस्ट यू हॅव टू टेक ॲज द निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट. ओके, नाउ नेक्स्ट आपण असंच काहीतरी घेऊ. 6 नंबर, देयर एक्झिस्ट n belongs to natural number such that n square is equals to n, n square is equals to n. चला याचं निगेशन सांगा मला पटापट. निगेशन सांगायचं पटापट सांगा. For all n belongs to natural number such that आता ह्या वाक्याचं स्टेटमेंट इक्वालिटी आहे, n square does not equals to n. ओके, हा लक्षात घ्या. आता ऑब्विसली या स्टेटमेंटचं मला काय करावं लागलं, निगेशन. इथे देयर एक्झिस्ट होता, इथे फॉर ऑल केला आपण. नंतर 7 नंबर, देयर एक्झिस्ट x belongs to r, there exists x belongs to r such that x square less than x, x square less than x. चला सांगा बरं आता याचं निगेशन काय असेल, निगेशन ऑफ दॅट स्टेटमेंट. फॉर ऑल x belongs to r such that x square greater than or equals to x, किंवा असंही चाललं असतं ना, does not less than x, असं पण चाललं असतं. कोणतंही वापरू शकतं, ग्रेटर दॅन इक्वल्स टू पण शो करू शकतात. इनइक्वालिटी बदलून घ्यायची, निगेशन घेत असताना इनइक्वालिटी बदलली तरी सुद्धा चालतंय, किंवा आपल्याला इझिली कन्वर्ट करता येईल असं पण आपण अप्लाय केलं तरी चालतंय. ओके, नेक्स्ट हे कळतायत का एक्झाम्पल सर्व. ओके, नेक्स्ट एक्झाम्पल घेऊ आपण. मी आता सध्या जे घेतोय ते फक्त क्वांटिफायरचे घेतोय, मी आपले कंपाऊंड स्टेटमेंटचे अजून निगेशन घेतलेले नाही. हे सर्व कोणते आहेत, फक्त क्वांटिफाइड आहे, लक्षात घ्या. Thus all are the quantifieds. पुढचं example. Example number 8. For all x belongs to natural number. For all x belongs to natural number, x square plus x is an even number. X square plus x is an even number. Okay. चला सांगा बरं याचं निगेशन काय आहे? There exists x belongs to n, and obviously x square plus x negation सांगायचं. x square plus x is not an
इवन नंबर, हा तरी चालेल, इज ऑड नंबर तरी चालतं, तरी पण चालेल, काही हरकत नाही, तसंही अप्लाय केलं तरी काही प्रॉब्लेम नाही. ओके, नाव that is not an even number, लक्षात घ्या काय आहे याच्यात. नंतर ओके, आता क्लिअर दिसतंय. All students of this college live in the hostel. ओके, नाव चला सांगा बरोबर, याचं निगेशन कसं असेल. Some students of this college are not, does not mean are ना, some students are, ओके, बस प्रिव्यू आपल्या ह्याच्यामध्ये आर नॉट लिव्ह इन द हॉस्टेल. नेक्स्ट, सम कंटिन्युअस फंक्शन्स आर differentiable. Some continuous functions are differentiable. चला, याचं निगेशन कोण सांगतंय. All continuous functions are not differentiable. Are not differentiable. Okay. Now, चला. Obviously आपल्याला पुढचं इक्वेशन कसं असेल ते लक्षात घ्या. आता 11 नंबर, some quadratic equation have unequal roots. Unequal roots. लक्षात घ्या. परत एकदा त्याच फॉर्मॅटमध्ये, पण वाक्याचं ह्या वाक्याचं निगेशन मला करावं लागेल. क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव अनइक्वल रूट्स. चल, निगेशन कसं असेल मग याचं. ऑल क्वाड्रॅटिक इक्वेशन हॅव, आता इथे अनइक्वल आहे तर इक्वल करतो मी फक्त इक्वल रूट्स. बस संपलं. समच्या ऐवजी ऑल केलं, अनइक्वल होतं, इक्वल केलं म्हणजे या वाक्याचं निगेशन घेतलं, इझिली कन्वर्ट करता येईल. नंतर काही आता पुढचे जे एक्झाम्पल्स आहेत ते एक्झाम्पल्स मी आता घेतोय. सम बिल्डिंग्स इन दिस एरिया, सम buildings in this area are multi-story. चल, negation. All buildings in this area are not multi-story. Are not multi-story. कळतंय हे काय घेतोय. एक्झाम्पल मध्ये कोणाला काही डाऊट आहे ना आतापर्यंत. ओके, लक्षात घ्या. ही एक्झाम्पल काय जास्त घेतोय कारण ह्या टाईप मध्ये बरेच जण मिस्टेक तीच करतात की ह्या बऱ्याच वेळा या टाईपचे एक्झाम्पल विचारले गेले, निगेशन करायला विचारले जातात, परीक्षेत विचारले जातात.
प्रत्येक वेळेला 1 किंवा 2 मार्काला, 1 मार्काला आलं तर सिंगल एक सिम्पली फॉर्ममध्ये विचारलं नाही, निगेशन करा फक्त म्हणून, किंवा याच्यामध्ये जर विचारलं 2 मार्काला तर 2 स्टेटमेंट येतात, एक कंपाऊंडमध्ये असतं तर एक क्वांटिफाईडमध्ये असतं. कंपाऊंड म्हणजे कोणत्याही पाचींपैकी एखादं येऊ शकतं, आणि एखादं क्वांटिफाईड स्टेटमेंटमध्ये विचारलं जातं, त्यांचं निगेशन करायला विचारतात. जवळपास 99% एक्झाम्पल या फॉर्ममध्ये येतात, 1-1, 2-2 मार्काला या फॉर्ममध्ये विचारले जातात. म्हणजे बऱ्याचशा क्वेश्चन पेपरमध्ये तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला सापडते. प्रिव्हियसली जरी क्वेश्चन पेपर बघितलं तरी तुम्हाला या टाईपचे एक्झाम्पल तुम्हाला त्या ठिकाणी भेटते. येते लक्षात? त्यामुळे आपल्याला याच्यात रिलेटेड व्यवस्थित आपल्याला सॉल्व्ह करावं लागेल, लक्षात घ्या. नंतर 13, all parents care for their children. ओके, चला मग सांगा निगेशन काय असेल. some parents are not neighborhood. केअर करतात, केअर करत नाहीत. केअर करतात ना, करतात आणि करत नाहीत, किंवा अशा वर्ड्स जर आले तर आपण डू, डज असा मिनिंग वापरतो ना आपण. ओके, आर नॉट किंवा समथिंग हॅव इथे आपण जर वापरलं होतं तरी त्या ठिकाणी काय वापरतो हे लक्षात घ्या. ओके, ग्रॅमॅटिकली थोडंसं चेंज करू नका. ओके, डू नॉट केअर for their children. For their children. 14. For all n belongs to natural number, n plus 7 greater than 6. चल निगेशन सांगा पटकन याचा. There exists n belongs to natural number, n plus 7. इथे इनइक्वालिटी काय करणार, स्मॉलर दॅन ऑर इक्वल्स टू 6. बरोबर आहे का? कळतंय का हे? 14 नंबर पर्यंत इथपर्यंत कळलं सर्व? ओके, चल आता पुढचे एक्झाम्पल. पुढचे एक्झाम्पल्स बघा. एक्झाम्पल नंबर 15. चल, there exists x belongs to 8, x plus 5 greater than 8. चला सांगा बरं निगेशन काय असेल याचं. For all x belongs to a, x plus 5 does not greater than 8. ओके, किंवा लेस दॅन ऑर इक्वल्स टू 8 पण चालेल, कसाही मिनिंग घेतला तरी चालतंय. ओके, समजते का हे? ओके, नाव कोणाला काही डाऊट नाही याच्यात आता. 16 नंबर तुला. For all n belongs to natural number, n square plus n plus 2 divisible by 4. बाकीच्या नाव निगेशन ऑफ दिस स्टेटमेंट सांगा. चला निगेशन, याचं निगेशन सांगा. For all n belongs to natural number आहे काय. there exists n belongs to natural number and then n square plus n plus 2 is not divisible by 4. Divisible by
हो बस एवढं त्याचं निगेशन असेल. नंतर अजून देर एक्झिस्ट x belongs to natural number such that x minus 17 less than 20. चला याचं निगेशन सांगा पटापट. दोन मिनिट निगेशन काढतो. फॉर ऑल x belongs to natural number such that x minus 17 does not less than 20. Okay. Now ठीक आहे. चला बाकीचे एक्झाम्पल जे आहेत ना ते मी होमवर्कला देतो किंवा इतर क्वांटिफायर जे स्टेटमेंट जे आहेत ते एक्झाम्पल संपत आले म्हणजे जवळपास संपलेलेच आहे. फक्त राहिले ते मी टाकले. फक्त तुम्हाला मी ज्या पद्धतीने वाक्य लिहायला लावले त्या पद्धतीने वाक्य लिहायचे. क्वांटिफाईड स्टेटमेंट जर झालेच पण आता कंपाऊंड स्टेटमेंट जे आहे ते कंपाऊंड स्टेटमेंटचे निगेशनसाठी तुम्हाला एक्झाम्पल देईल. ते एक्झाम्पल ट्राय करा. उद्या मी सुरुवात इथूनच करेल आणि या एक्झाम्पललाच पुढे कंटिन्यू करायचं आहे. 17 एक्झाम्पल झाले. 17 एक्झाम्पलच्या पुढे ह्या एक्झाम्पल्सला कंटिन्यू करायचं आहे आणि ते एक्झाम्पल्स सर्वचे सर्व याच्या पुढे आले पाहिजेत आणि सर्वांचं क्वांटिफाय सर्वांचं निगेशन्स ह्याच पद्धतीने मला कम्प्लीट पाहिजे. याच वेळेला की त्याला इक्वलंट स्टेटमेंट काय असेल निगेशन फक्त राईट करायचं आहे. सिम्बॉलिक फॉर्म मधून व्हर्बल फॉर्म मध्ये राईट करा फक्त. बाकीचं त्याच्यामध्ये आपल्याला बाकीचं काहीच नको आहे. फक्त लिहिताना त्या व्हर्बल फॉर्म मध्ये लिहा. दुसरं काहीच नाही. समजतंय का? ठीक आहे. चला मी बाकीचा जो पार्ट आहे तो होमवर्कला पुट करतो. समजलं?